हॉस्टेलला राहणाऱ्या मुलींच्या आयुष्यात एक खूप मोठं दुःख असतं. ते काय असतं बरं? थांबा पुढे सांगते. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज मी पार्सल घ्यायला नव्हते चालले, तर रिटर्न करायला चालले होते, कारण मी चुकून त्या ड्रेसची साईज XXL मागवली. आता तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतंय का की मला XXL साईजचा ड्रेस बसेल? तर पार्सल रिटर्न केलं आणि ॲप्लिकेशनवर साईन आणण्यासाठी कॉलेजमध्ये गेले. आता कॉलेजमध्ये गेल्यावर मला अर्धा एक तास तर इकडं तिकडं फिरल्याशिवाय साईन मिळत नाही, कारण सगळे टीचर्स कामात असतात, कोणी लेक्चरमध्ये पण असतं, कोणी मीटिंगमध्ये पण असतं. आता तुम्हाला वाटेल मी सारखी ॲप्लिकेशनवर साईन का बरं घेते? तर काय आहे ना, आमचं हॉस्टेल जरा जास्त स्ट्रिक्ट आहे. कॉलेजच्या गेटच्या बाहेर जायचं म्हणलं तर 2-3 जणांची परमिशन घ्यावी लागते, तेव्हा कुठं आम्हाला गेट पास मिळतो. बघा किती दुःख आहे हॉस्टेलच्या मुलींच्या मागे. तर परत रूममध्ये आल्यावर जरा भांडी घासायची राहिली होती, ती घासली. नंतर अभ्यासाला घेतलं, पण त्यात काही माझं मनच नव्हतं लागत. हां, ती गोष्ट वेगळी की मन कधी लागतच नाही. असाइनमेंट लिहिताना म्हणलं याचा नक्की कायच उपयोग असतो बरं? कारण तुम्हीच सांगा, असाइनमेंट लिहिताना सगळेच गाणी लावून असाइनमेंट लिहितात, त्यातलं काही डोक्यात पण जात नाही. उगाच असाइनमेंट लिहायला देतात यार. शिक्षकांना पण त्रास, असाइनमेंट चेक करायला ना मला पण त्रास. तर चला मग हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. राधे राधे.